नमस्कार. तर आज आपण करूयात कडवे वालाची उसळ. बिना कांद्या लसणाची आहे. तर हे एवढे आहे. मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालणार आहे. आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर कडवे वालाची उसळ करण्यासाठी आपण हे वाटण करून घेणार आहोत. इथं मी 3-4 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या, आणि कोथिंबीर घेतली आहे, भरपूर कोथिंबीर, आणि ओलं खोबरं. तर आता आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे याची. तर मी ते ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्या असं वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आपण फोडणी करूया. तर बघा, हे मी 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. असा शिजला आहे थोडा. आता आपल्याला फक्त फोडणी करायची आहे. फोडणीसाठी कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकूया. दोन चमचे तेल. तेल चांगलं तापलं आहे. त्यात मोहरी टाकू. 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हा छोटा चमचा अर्धा हिंग, गॅस बारीक करूया. 4-5 कढीपत्त्याची पाने, आणि हे जे वाटण केलं होतं आपण, ते वाटण हे टाकूया. छानपैकी हलवून घेऊया. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आपण. बारीक गॅस करून झाकण ठेवूयात. झाकण काढून बघूयात आपण कसं परतलं बघू. एक 2 मिनटं परतल्यावर असं झालं. आपण यात थोडंसं परतू नये, खाली करपू नये म्हणून थोडं पाणी घालूयात. तर बाकीचे कोरडे जिन्नस घालूयात आपण याच्यात. पाव चमचा हळद, 2 चमचे धने जिरे पावडर,
बघा किती छान परतलं गेलं, मस्त छान ओलं खोबरं छान परतून छान ग्रेव्ही तयार झाली आहे. हवं असेल तर थोडं तांबडं तिखटही घालू शकतो आपण तिखटासाठी, अर्धा चमचा. यामध्ये आता हे वाल शिजवलेले थोडं घट्ट वाटत असेल तर गरम पाणी करून घालायचं. वाल कडू असतात, थोडं कडवे वाल म्हणून त्याच्यात थोडासा गोडीसाठी चवीसाठी गुळाने चव छान येते. आणि मीठ चवीनुसार मीठ. आणि हे जास्त उकळायचं नाही आता आपण, कारण वाल शिजवूनच घेतलेले आहेत. थोडासा चवीसाठी गोडा मसाला. बघा किती छान दिसतंय हे वालाचं बिरडं. आपण चव घेऊन बघूयात कसं झालंय ते. मस्त झालं, एकदम चवीला छान झाले. गुळ व्यवस्थित पडलाय प्रमाणात, मीठही व्यवस्थित पडलंय आणि खोबरं, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण खूप छान लागते चवीला. हे आपल्याला सणावाराला वगैरे सुद्धा करता येते छान, बिना कांदा लसणाचं. हे आपलं ब्राह्मणी पद्धतीने आहे. आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर घातली तरी चालते. बघा करून. हे बघा, पोळीबरोबर भाताबरोबर छान आपण खाऊ शकतो. करून बघा.